गोवर्धन हा एक असा दुधाचा ब्रँड आहे जो शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागामध्ये राहणाऱ्या कुटुंबियांची पोषणयुक्त पदार्थांच्या आवश्यकतेची पूर्तता करतो। दूध उत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या गोवर्धन दूध डेअरीच्या मंचरच्या प्लांटमध्ये आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी। नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि आपण आज आलेलो आहोत मंचरमध्ये, जिथे तुमच्या आमच्या आवडीचं सगळ्यांचं गोवर्धन घी बनतं। त्याचबरोबर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत लागणाऱ्या आणि त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोवर्धनच्या पदार्थांची नेमकी निर्मिती कशी होते हे पाहण्यासाठी तर चला आज आपण या फॅक्टरीची सफर घडूयात। एक तर गोवर्धन आपल्या सगळ्याला माहिती आहे, हे फक्त गाईच्या दुधापासून बनतात आणि गाईचं दूध हे अतिशय उत्तमरित्या पचण्यासाठी, डायजेशन सिस्टीमसाठी आणि हेल्थसाठी असतं आणि टेस्ट ॲब्सोल्युटली। आणि गोवर्धननी खास ही काळजी घेतलेली आहे की घी बनवलं तर त्याचा क्रीम आणि अशा रूटमध्येच बनणार, मलाईपासूनच ते घी बनणार आणि सगळ्या प्रोडक्टवर पण आम्ही फोकस तसाच करतो। आउटलुक मध्ये आम्हाला इथे सगळीकडे तुमचे सगळे प्रोडक्ट दिसतात, पण विशेष एक नवीन प्रोडक्ट दिसतंय म्हणजे मिठाई। गोवर्धन मिठाई आता बाजारात आणते, पण हे काय कारण काय म्हणजे याच्यात मिठाई देखील अधिकाधिक डेअरीचे प्रोडक्ट जे आहेत हे कन्वर्ट व्हायला पाहिजेत। डेअरीचं कन्झम्पशन जे आहे हे आणखीन आम्ही वाढलं पाहिजे आणि म्हणून ब्रँडेड मिठाई या ठिकाणी आम्ही चालू करत असताना देशभरातून एक उत्तम जे कारागीर असतात आणि मॉडर्नायझेशन पद्धतीने, म्हणजे एक तर आमची काजू कतली आणि केशर रोल याला मशीन आम्ही चक्क जपानमधून इम्पोर्ट केला। जापनीज सुशी टाईपचे जे प्रोडक्ट बनवतात तर त्याच्यावरच आम्ही हे बनवलं की ताकी हायजीन आणि क्वालिटी चांगली राहावी आणि त्याची सेल्फ लाईफ जास्त मिळावी, म्हणून आम्ही आता हा नव्याने मिठाईमध्ये आम्ही या ठिकाणी गोवर्धन या ब्रँडने एंटर केलेलं आहे। त्याचं एक पायलट मार्केट म्हणून महाराष्ट्राचं आमचं होम ग्राउंड आहे, मुंबई, पुणे आणि मॉडर्न ट्रेड आणि ई कॉमर्स याच्यावर आम्ही या ठिकाणी फोकस केलेला आहे आणि गुजरात आणि दिल्ली या ठिकाणी याच्याबरोबरच आम्ही हे प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे। टोटल मिठाईचं मार्केट आहे जवळपास 60,000 करोड रुपयाचं आहे आणि त्यातल्या ब्रँडेड मिठाई जी पॅकेज मिठाई आहे ही 8,000 करोड रुपयाची हा मार्केट आहे आणि जवळपास पॅकेज मिठाई जी आहे ही 15% ग्रो होती आहे आणि निश्चितपणे याचे प्लेयर्स पाहता या देशाला आणखीनही खूप चांगल्या प्रोडक्टची आणि चांगल्या पद्धतीची अवेलेबिलिटी आणि कंझ्युमर त्याची डिमांड आहे।